लग्नयोग जुळून आला की लग्न होईल अथवा तुझं लग्न कधी होणार अशा स्वरूपाचे प्रश्न एका विशिष्ट वयानंतर ऐकू येतात आणि मग आपण फक्त म्हणतो की सारा नशिबाचा खेळ आहे आणि योग यायला हवा. आणि हाच योग जुळून येण्यासाठी 5 जबरदस्त उपाय तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. घरात सर्व सुख आहे, मुलगा व मुलगी अत्यंत चांगले आहेत, नोकरी, पैसा, घर सर्व काही आहे, मात्र विवाह योग जुळून येत नाहीत. असं का होतं? कारण विवाहाला विलंब होण्यासाठी मंगळ, शनी आणि राहू या 3 ग्रहांचा त्रास असतो. एखाद्या व्यक्तीच्या लग्न कुंडलीत प्रथम स्थानी, पंचम स्थानी किंवा सप्तम स्थानी, याचबरोबर दशम स्थानी शनी असेल किंवा प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम किंवा 12व्या स्थानी मंगळ असेल, याचबरोबर राहू प्रथम आणि सप्तम स्थानात असेल तर विवाह जुळण्यास हमखास विलंब होतो. त्याचप्रमाणे एखाद्याच्या पत्रिकेमध्ये शनिदोष असेल तर अशा व्यक्तींचा विवाह हा वयाच्या 30 नंतरच होतो. मंगळ दोष असल्यास 28व्या वर्षानंतर लग्नाचे योग असतात, तर राहूचा दोष असेल तर 32 किंवा 35 वयापर्यंत वाट पाहावी लागते. कधी कधी तर अशा व्यक्तींचा विवाहच होत नाही. सप्तम स्थानामध्ये रवी, मंगळ, शनी किंवा राहू असेल तर विवाहाला विलंब होतोच. अनेक अभ्यासावरून हे सिद्ध झाले. तसेच महिलांच्या कुंडलीमध्ये रवी, शनी, रवी, मंगळ अथवा रवी आणि राहू अशा जोड्या असतील तर हमखास लग्नाला उशीर होतो. तर पुरुषांच्या कुंडलीमध्ये चंद्र, मंगळ, चंद्र, राहू किंवा चंद्र, शनी अशी जोडी बनली असेल तर विवाह जुळण्यास विलंब होतो. या व्यतिरिक्त सर्वांची लग्न झालीत, फक्त मीच राहिलो असं तुम्हाला वाटत असेल तर लग्नाला उशीर होण्याची कारणं म्हणजे आजच्या काळात तरुण तरुणी उच्च शिक्षणामुळे किंवा चांगले करिअर करण्यामुळे लग्नाला उशीर करतात, ज्यामुळे त्यांचे आईवडील अस्वस्थ होतात. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार लग्न लवकर होतं की उशिरा हे देखील आपल्या कुंडलीवर अवलंबून असतं. जर तुमच्या कुंडलीत लवकर लग्नाचा योग असेल तर तुमचं लग्न लवकरच होईल आणि नसेल तर लग्न करण्यात अनेक अडथळे निर्माण होतील. त्यासाठी 5 जबरदस्त उपाय तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. पहिला उपाय, काही वेळा कुंडलीतील दोषामुळे विवाह होत नाही किंवा विलंब होतो. एकतर लग्नासाठी चांगलं स्थळ मिळत नाही किंवा कधी कधी काही कारणानं लग्न ठरून तुटतं. अशा परिस्थितीत हा दोष दूर करण्यासाठी आणि वैवाहिक सुखाबाबतीत तुमच्या नशिबाचं बंद कुलूप उघडण्यासाठी झोपताना उशाशी लोखंडी कुलूप ठेवून झोपावं. लोखंडी वस्तू नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि सकारात्मक ऊर्जा प्रस्थापित करते. तर 21 दिवस हा प्रयोग सातत्यानं केला तर तुमच्या भाग्याचं बंद कुलूप उघडायला वेळ लागणार नाही. म्हणून तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करून पाहावा. उपाय नंबर 2, वय वाढत चाललंय आणि लग्नाला उशीर होतोय असं वाटत असेल तर दररोज अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद मिसळावी. अंघोळीच्या पाण्यात हळद मिसळल्यानं नकारात्मक ऊर्जा दूर होते. यामुळे जीवनात सकारात्मक लहरींचा प्रभाव वाढतो. हळद मन शुद्ध करतं आणि जीवनात चांगल्या गोष्टी मिळवण्यास प्रोत्साहन देते. याचबरोबर हळदीचा संबंध गुरुग्रहाशी आहे, म्हणून हे अत्यंत पवित्र मानलं जातं की अंघोळीच्या पाण्यात हळद मिसळून अंघोळ करावी. जर एखाद्याच्या कुंडलीत गुरु कमजोर असेल तर हा उपाय नियमित करावा. यामुळे गुरुचे दोष दूर होतात. शिवाय या उपायानं श्री गणेशाची कृपा देखील प्राप्त होते. जर कोणाचं लग्न होत नसेल, वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील, लग्न जुळून आल्यावर तुटत असेल तर त्यांनी हळदीचा वापर नक्कीच करावा. हा उपाय सलग 21 दिवस केल्यास वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होतात. जर तुम्ही हा उपाय नियमित करू शकत नसाल तर गुरुवारी मात्र हा उपाय नक्कीच करावा. त्यानंतर उपाय नंबर 3, गायींमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो, म्हणून गायीला विशेष महत्त्व आहे. तिला मातृरूप दिलं गेलंय. त्यामुळे आपल्या प्रापंचिक अडचणी दूर व्हाव्या म्हणून गोमातेची सेवा करावी. तिला हिरवं गवत खायला द्यावं. याचबरोबर हरभरा डाळ, गूळ, गव्हाचं पीठ आणि हळद एकत्र करून तयार केलेल्या पिठाची भाकर गायीला गुरुवारी खायला द्यावी. हा उपाय मात्र सलग 21 दिवस नक्की करावा. उपाय नंबर 4, अनेकदा आपली मानसिकता सकारात्मक घडण्यासाठी सकारात्मक गोष्टींचा वापर करावा लागतो.
ती सकारात्मक ऊर्जा नशिबाचे फासे पालटायला हातभार लावते. यासाठी हा उपाय म्हणजे सुगंधी द्रव्याचा वापर करावा. विवाह, प्रेमविवाह, सहवास या गोष्टी मिळाव्यात यासाठी सुगंधी द्रव्याचा वापर सुरू केल्यास त्याचे उत्तम लाभ मिळतात. याचा सकारात्मक परिणाम नक्कीच दिसू लागतो. त्यामध्ये गुलाब किंवा चंदनाचा सुवास असलेले सुगंधी परफ्यूम आवर्जून वापरावे. उपाय नंबर 5. लग्न घरात जाऊन मदत केल्यानं सुद्धा लग्न लवकर जुळतं, असं आपल्याकडे पूर्वापार आपण ऐकत आला असाल. या निमित्तानं तुम्ही चार चौघाच्या नजरेत येऊन तुम्हाला उचित स्थळ मिळायला मदत होते. हाच त्यामागचा हेतू असतो. हे सुद्धा नक्की करावं. मात्र त्याचबरोबर मनासारखं स्थळ मिळावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचं वाचन करावं. या ग्रंथाचा जप केल्यानं मनासारखं स्थळ मिळायला मदत मिळते. हा ग्रंथ अतिशय छोटा आहे आणि वाचायलाही सोपा आहे. याबरोबरच लग्न जुळण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे गरजेचे आहे, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा लग्न योगमय होते तेव्हा लग्न पुढे ढकलल्यामुळे लग्नाला उशीर होतो. लग्नाला उशीर होण्याचं एक कारण म्हणजे मुलांची मागणी. त्यांच्या लग्नाची बेरीज 27, 29, 31, 33, 35 आणि 37व्या वर्षी तयार होते. तरुण तरुणीच्या लग्नात उशीर होत असेल तर त्यांच्या ग्रहांची स्थिती जाणून घेऊन लग्न केव्हा होतं हेही जाणून घेता येतं. जेव्हा सूर्य, मंगळ किंवा बुध लग्न किंवा लग्नाच्या स्वामीकडे पाहतात आणि गुरु 12व्या भावात विराजमान असतात तेव्हा त्या व्यक्तीमध्ये उच्च आध्यात्मिकतेमुळे लग्नास उशीर होतो. लग्न भावात सप्तमात आणि 12व्या भावात जर गुरु किंवा शुभग्रह योगकारक नसेल आणि चंद्र कमकुवत असेल तर विवाहात अडथळे येतात. शनी आणि गुरु सप्तमात असतील तर लग्नाला उशीर होतो. जर गुरु चंद्राच्या राशीतून सप्तम असेल आणि कर्क राशीत असेल तर लग्नात अडथळे येतात. जर सप्तमात त्रिमूर्तीचा स्वामी असेल, शुभग्रह योग नसेल तर लग्नाला उशीर होतो. जर कुंडलीच्या सप्तमात बुध आणि शुक्र दोघेही असतील तर लग्नाची चर्चा असते, पण लग्न बऱ्याच काळानंतर होतं. जर चतुर्थ स्थानात मंगळ किंवा लग्नभाव आणि सप्तमात शनी असेल तर त्या व्यक्तीला लग्नात रस नसतो. शिवाय प्रत्येकाचा जन्म झाल्यानंतर राशी कुंडली काढण्यात येते. या कुंडलीनुसार अभ्यास करून लग्न योग अर्थात लग्न होण्याचे साधारण वय काय असू शकेल हेही सांगता येतं. जन्म झाल्याच्या वेळी चंद्र ज्या राशीत असेल ती जन्मरास अथवा चंद्ररास असते. तर लग्न कुंडली म्हणजे जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर जी रास असते त्याला आपली लग्न रास असं म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टींचा एक अभ्यास असतो आणि त्यानुसारच लग्न योग पाहता येतो. कोणीही उठसूट कुंडली पाहून लग्नाचं योग पाहू शकत नाही. आपलं लग्न कसं होईल, प्रेमविवाह होईल की पत्रिका जुळवून केलेला विवाह असेल, आपला जोडीदार कसा असेल, वैवाहिक सौख्य मिळेल की नाही, लग्न कुंडली कशी पाहावी, असे अनेक प्रश्न हे प्रत्येकाच्या मनात असतात. त्याची उत्तरं तुम्हाला कुंडलीद्वारे नक्कीच मिळू शकतात. आता लग्न कुंडली म्हणजे काय तर आधी हे समजून घेणंही गरजेचं असतं. जन्मरास आणि विवाहरास दोन्ही वेगवेगळ्या असतात. जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती जन्मराशी किंवा चंद्रराशी असते. तर विवाह कुंडली म्हणजे ही अशी रास आहे जी जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर असते. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्यानुसार विवाह योग पाहता येऊ शकतो. शिवाय गुणमिलन नक्की कसं होतं तर प्रत्येकाच्या पत्रिकेत ज्याप्रमाणे त्याचे गुण असतात त्यानुसार त्याचे मिलन करण्यात येते. प्रत्येकाचे वर्ण, गण, नाडी, तारा या सर्व गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि गुणही वेगळे असतात. त्याचनुसार ज्योतिषशास्त्र अभ्यास करून याचे गुणमिलन करतात. कुठल्याही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये 8 प्रकारचे गुण आणि अष्टकूटचे मिलन करण्यात येते. शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार ज्या वर्षी शनी आणि गुरु या दोघांनाही सप्तम स्थान किंवा लग्न दिसून येते त्या वर्षी विवाहाचे योग येतात. सप्तमेशच्या महादशा, अंतर्दशा किंवा शुक्र गुरुच्या महादशा अंतर्दशांमध्ये विवाहाचा भक्कम संयोग असतो. सप्तमात असलेल्या ग्रहांच्या महादशा अंतर्दशात किंवा सप्तम स्थानात विराजमान असलेल्या ग्रहांमध्ये विवाह शक्य असतो. आणि तुमच्याही कुंडलीत ही दशा बदलण्यासाठी आधी सांगितल्याप्रमाणे सलग 21 दिवस कोणताही एक उपाय तुम्ही नक्की करून पहा. निश्चितच त्याचे लाभ तुम्हाला होईल. याचा सकारात्मक परिणाम शेअर करायला मात्र विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.
तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.